आपण सध्या उल्व्यामध्ये आहोत। आपण पाहतोय की काही वेळापूर्वी या ठिकाणी जो समोर माझ्या दृश्यामध्ये जो दिसतोय सिडकोचा जो भूखंड आहे तो भूखंड बिवळकरांच्या घशात टाकला असा आरोप हा सध्या आमदार रोहित पवारांनी केलेला आहे। आपण पाहतोय की भूमिपुत्र असेल किंवा शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की खरं तर अनेक जे नवी मुंबईचे प्रश्न हे देखील या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांना सांगितलं देखील आहे। मात्र बिवळकरांचे जे जमीन आहे त्या भूखंड त्यांना दिले कसे असे अनेक प्रश्न घेऊन आज रोहित पवार चक्क या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सदरचा समोर दृश्यामध्ये दिसतो त्या भूखंडाची पाहणी देखील केलेली आहे। आपल्यासोबत शरद पवार गटाच्या नेता भावनाताई घाणेकर ताई, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। आम्ही पाहतोय की मोर्चामध्ये देखील तुम्ही सक्रिय होता, आज देखील तुम्ही सक्रिय आहात, आपली प्रतिक्रिया काय? या ठिकाणी आपण बघाल आज असंख्य या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त शेतकरी स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी आले होते। अनेक वर्ष झाली सिडकोला जमिनी देऊन सुद्धा आज हक्काच्या जमिनी सुद्धा आज आम्हाला सिडको आमच्या हक्काचे 12.5% द्यायला तयार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये धनधान्यांना खरं तर शिरसाटांच्या माध्यमातून युडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॉट दिले गेले। आपण बघाल रोहित दादांनी ते प्लॉट पाहिले आणि ते प्लॉट प्राईम प्लॉट होते, करोडो रुपयांचे प्लॉट होते आणि हे देण्यासंदर्भामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही ते पुराव्यानिशी आपण रोहित दादांकडे दिलेला आहे। आपण बघाल एवढे कालच दादांनी सांगितलं आणि अचानक इतके लोक या ठिकाणी येतात कारण लोकांचा आक्रोश आहे की तुम्ही आमच्या हक्काची जमीन दुसऱ्यांना दिलीत। जे ब्रिटनमध्ये बसून व्हिडिओ बनवतात आणि या ठिकाणी शेतकरी पत्र घेऊन जातात, सिडको मध्ये एंट्री भेटत नाही। सिडको ही आलिशान खरं तर आपण बघाल ती इमारत 5 स्टार हॉटेल सारखी इमारत आहे आणि तिथे असलेले सिक्युरिटी हे आमच्या सर्वसामान्य गरीब लोकांना एंट्री सुद्धा देत नाहीत। अशा सिडको मध्ये आमचे सगळ्यांची दात कशी लागणार? मात्र जे बिवळकर आहेत तुम्ही आता उल्लेख केला ते परदेशी बसलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं की माझ्यावर जे आरोप लावतात ते खोटे आहे, मी येत्या उद्या किंवा परवा पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करणार। ते खोटे म्हणो खरे म्हणो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही कारण आमच्याकडे त्यांनी शिरसाटांनी त्यांना दिलेल्या जे काही जमीन आहेत ती बेकायदेशीररित्या होती, त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत। कोण काही म्हणेल त्यांना बघाल आपण त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण बघाल ते वाचून बोलत होते, इथून त्यांना स्क्रिप्ट पाठवली गेली आणि ते ब्रिटनमध्ये बसून काही बोलतील तर ते आम्ही कसं खरं मांडणार? ते जर खरे आहेत तर उद्या त्यांनी येऊन पत्रकार परिषद घ्यावी, त्याच्यावर आम्ही बोलणारच। आता आमच्याकडे सगळे मार्ग खुले आहेत, आंदोलनाचे मार्ग खुले आहेत आणि आम्ही रस्त्यावर उतरलेलोच आहोत। रोहित दादा आमचं नेतृत्व करतात, शशिकांत शिंदे साहेब नेतृत्व करतात, आम्ही लढणार आहोत। तुमचं पुढील पाऊल काय असणार आहे? आता आपण बघाल गणपती आलेत, आपण बघाल लोकांचे प्रश्न या ठिकाणी बघाल। आत्ताच तुम्ही रोहित दादांना प्रश्न विचारला, खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे, खरं तर अनेक लोकांनी खड्ड्यामध्ये होड्या सोडल्या। आपण बघाल कोकणाचे जे काही वासी आहेत ने मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी पनवेल असेल या ठिकाणी रायगड या ठिकाणी कामानिमित्त इथे राहत असतात, पण गणपती म्हणालं, होळी म्हणाले, सण म्हणाले की ते कोकणवासीय जात असतात। आपण बघाल व्हिडिओ व्हायरल होतात या ठिकाणच्या मंत्र्यांचे की रस्त्यामध्ये चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांना फ्रेश व्हायची व्यवस्था केलेली आहे। ती व्यवस्था त्यांना नको आहे, त्यांना त्यांचे टॅक्स आपण जे पे करतो ते हक्काचे रस्ते कित्येक वर्ष लोक बोंबलतात। आपण बघाल मुंबई आपण रस्त्यांसाठी आंदोलन वगैरे काय करणार आहे का? 100% अनेक वेळा केलेला आहे आणि आता सुद्धा करणार। लोकांना त्यांच्या घरी जाण्यासाठीचे रस्ते आपण देऊ शकत नाही, मूलभूत गरजा त्यांच्या आहेत त्या पुरवू शकत नाहीत। या शेम आहे, मी तर बोलते आम्ही निषेध करतो या सरकारचा की ते लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी असहाय्य झालेले आहे। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत या होत्या भावना घाणेकर यांचं असं म्हणणं आहे की या सरकारचा निषेध मी करते। खरं तर अनेक समस्या सध्या नवी मुंबईत वास्तव्यास येतात। कॅमेरा पर्सन रोशनसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।